नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातला असेल। खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा, भाजपकडून चर्चांचा इन्कार। लाडकी बहीण योजना बंद होण्याच्या राज ठाकरेंच्या भाकितावरून वादंग, योजना सुरूच राहणार असल्याची महायुती सरकारची सारवासारव। नवा भाजपा अध्यक्ष कोण होणार याची संपूर्ण देशाला उत्सुकता, दक्षिणेतील नेत्याकडे भाजपाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता। बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला चोप, मारहाण प्रकरणी महादेव गित्तेसह 4 जणांची हर्सुल जेलमध्ये रवानगी, तर वाल्मिकला मारहाण झाल्याचा गित्ते आणि साथीदारांचा आरोप। नाशिकमध्ये शेतकऱ्यांची पीक कर्जफेडीला सुरुवात, सरकारच्या कर्जमाफीच्या आशेवर पाणी। राज्यातील 90% जिनिंग बंद, कमी भाव मिळत असल्यानं खासगी केंद्रावर कापूस विक्री, तर यंदा 18 लाख गाठींचीच परदेशात निर्यात। धुळ्यातील सुमन हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात होत असल्याचं उघड, गर्भपातासाठी लागणारी औषधं जप्त, पोलिसांनी मनपा आरोग्य विभागाची कारवाई। आणि सांगलीच्या खेडमध्ये भैरवनाथाची बगाड यात्रा उत्साहात संपन्न, यात्रेला 200 वर्षांची परंपरा, भाविकांकडून गुलाल खोबऱ्याची उधळण।